नमस्कार, आप देख रहे हैं WH न्यूज जन जन की आवाज़। मैं विजय खौसे। हमारे चैनल को आपने सब्सक्राइब नहीं किया तो तुरंत करें। तो आइए सुनते हैं आज की पत्र परिषद। मान्यवरों का और सावित्रीबाई फुले नगर के नागरिकों का मैं तहे दिल से आपको स्वागत करता हूं। कृपया अपने मोबाइल्स जो होंगे उसको साइलेंट कर दीजिए। अतिशय मैं मराठी में बोलने में कंफर्टेबल हूं। अगर आपकी इजाजत होगी तो मैं मराठी में आपको कहना चाहूँगा। बस तर सगळ्यात पहिले तर मी आपण सर्वांची माफी मागतो की आमचा 4:30चा वेळ होता, तो उशिराने आम्हाला मिळाला आणि माझ्या जीवनातली आणि आमच्या पाठीमागे असलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या जीवनातली ही पहिली पत्रकार परिषद आहे। त्याच्यामुळे बोलताना काही चुकबुल झाली तर माफ करा। आपण विषयावर येऊ। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दक्षिण नागपुरातील 5000 लोकसंख्या असलेल्या सावित्रीबाई फुले नगरच्या नागरिकांचा मूलभूत अधिकारांच्या मागणीसाठी नागपूर लोकसभा निवडणूक 2024 वर बहिष्कार या विषयासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत। आमची यासाठी एक घोषवाक्य आम्ही बनवलेलं आहे, एक टॅगलाईन आहे, ही व्यवस्था नाकारत आहे माझे मूलभूत अधिकार, म्हणून होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा करतो मी बहिष्कार। माझ्या तसेच माझ्या वसाहतीच्या समस्या खालीलप्रमाणे आहेत। गेल्या 33 वर्षापासून मालकी हक्काचे पट्टे प्रलंबित आहेत। शासनाची घरकुल योजना आमच्या वस्तीमध्ये अजूनपर्यंत लागू झालेली नाही, तेही सुद्धा प्रलंबित आहे। आरोग्यास घातक असलेली 33 वर्ष जुनी गटर लाईन अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये आहे। भंतीजी आले, भंतीजी या भागाला बसू द्या। जोपर्यंत आमची अशी भूमिका आहे की जोपर्यंत प्रत्येक उमेदवार 20 के 23 उमेदवार या लोकसभेमध्ये उभे आहेत, जोपर्यंत प्रत्येक उमेदवार सावित्रीबाई फुले नगरच्या मूलभूत अधिकारांना मिळवून देण्याची लिखित आश्वासन देत नाही, तोपर्यंत मी लोकसभा निवडणुकीचा बहिष्कार करेन असा मी स्वतः निर्णय घेतलाय। हा निर्णय घेण्याचा मला अधिकार आहे। मला निवडणुकीत भाग घ्यायचा आहे किंवा बहिष्कार घ्यायचा हा मला अधिकार आहे। त्याच्या मागची तीन कारण मी तुम्हाला प्रमुख कारण वर सांगितलेली आहे। आता थोडं सविस्तर जे तुम्हाला प्रेस नोट दिली आहे तेच मी वाचतोय, पण ते व्यवस्थित अजून पटवून देण्याचा प्रयत्न करतोय। केंद्र शासनाची सर्वांसाठी घरे सन 2022 योजनेचा लाभ मिळावा म्हणून खाजगी जमिनीवरील झोपडपट्टी धारकांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने शासन निर्णय क्रमांक नागपूर महानगरपालिका 2019 पत्र क्रमांक 34/9/26 दिनांक 11 सप्टेंबर 2019 ला शासन निर्णयात उक्त खाजगी जागा हस्तांतरण विकास हक्काच्या माध्यमातून जमीन संपादनाची कारवाई सुरू करावी असे आदेश दिले। ही जी योजना आहे ही योजना केंद्र सरकारची योजना आहे। ही 2022 मध्ये अनाउन्स झाली आणि या योजनेअंतर्गत पूर्ण भारत देशामध्ये कोणीही बेघर राहू नये म्हणून केंद्र सरकारने ही योजना लागू केली। या योजनेचाच आधार घेऊन महाराष्ट्र शासनाने एक GR काढला। तो GR 11 सप्टेंबर 2019 ला नागपूर महानगरपालिकेला सुपूर्द करण्यात आला। त्यानुसार या आदेशानुसार खाजगी जागेवरील अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण क्षेत्र झोपडपट्टी म्हणून संबोधले गेले असल्यास हे त्याच्यातली तरतूद आहे, हे नॉर्म्स आहे
हा नियम आहे, हे नॉर्म्स म्हणजेच अतिक्रमण क्षेत्र झोपडपट्टी म्हणून जर संबोधलं गेलं असेल, अशा खाजगी जागेवरील अतिक्रमित झोपडपट्टी धारकांना पट्टे वाटप करण्याच्या अनुषंगाने शासनाने उक्त निर्णयान्वये कार्यप्रणाली निश्चित केली आहे. असे असल्यास, जर अशी झोपडपट्टी क्षेत्र घोषित असल्यास खाजगी जमिनीवरील झोपडपट्ट्या नियमानुकूल करण्याच्या दृष्टीने उक्त जागा बेघरांसाठी घरे अथवा जनतेसाठी घरे या प्रायोजनाकरिता नागपूर शहराच्या विकास योजना आराखड्यात आरक्षित करण्याबाबत वैधानिक कारवाई करणे व महानगरपालिकेच्या सभेतील, प्लीज थोडं सायलेंट, आरक्षित करण्याबाबत वैधानिक कारवाई करणे व महानगरपालिकेच्या सभेतील जमीन आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव सन 2021 ला नागपूर महानगरपालिकेच्या आमसभेमध्ये झालेल्या प्रस्तावाचा जो प्रस्ताव होता त्याच्यावर ठराव संमत झाला आणि तो ठरावाच्या आधारे TDR धोरणानुसार जमीन संपादित करून खाजगी जमिनीवरील झोपडपट्ट्यांना मालकी हक्काचे पट्टे देण्याचे नागपूर महानगरपालिकेने ठरवले होते. हा जो प्रस्ताव आहे, हा प्रस्ताव पुढे तत्कालीन त्यावेळेस हा जो प्रस्ताव बनला, त्या प्रस्तावामध्ये ज्या झोपडपट्ट्यांची नावं यादीमध्ये घेण्यात आले, त्या यादीमध्ये त्यावेळेसचे जे तत्कालीन सर्व लोकप्रतिनिधी होते, नागपूर महानगरपालिकेचे माननीय आयुक्त, माननीय सहसंचालक नगर रचना नागपूर विभाग, माननीय सहाय्यक संचालक नगर रचना विभाग, मनपा माननीय उपायुक्त महसूल तथा नियंत्रण अधिकारी झोपडपट्टी पट्टे वाटप कक्ष, माननीय कार्यकारी अभियंता तथा सक्षम प्राधिकारी स्लम विभाग, मनपा आणि इतर संबंधित अधिकारी वर्गाने व सर्व शासन निर्णयातील नियमात बसणारी आमची सन 1991 ला घोषित म्हणजेच नोटिफाईड झालेली, नोटिफाईड स्लम झालेली झोपडपट्टी, ज्याची लोकसंख्या अंदाजे 5000च्या घरात आहे, लोकसंख्येच्या घरात आहे, अशी सावित्रीबाई फुले नगर स्लम कोड, हा स्लम कोड अतिशय महत्वाचा आहे. प्रत्येक नोटिफाईड स्लमला हा एक स्लम कोड महानगरपालिकेने दिलेला आहे. तसा आम्हाला एक स्लम कोड मिळाला आहे, तो स्लम कोड आहे 276 ला महाराष्ट्र शासनाच्या मुंबई मंत्रालयातील नगर विकास विभागाचे माननीय प्रधान सचिव 1 यांना पाठवलेल्या खाजगी जागेवर असलेल्या झोपडपट्टीच्या यादीत जाणून बुजून किंवा चुकून समावेश केला नाही. 2021 मध्ये जी आमसभा झाली, त्या आमसभेमध्ये जो यादी नोटिफाईड स्लमची द्यायला पाहिजे होती, ते पूर्ण देण्यात आली नाही. आमची वस्ती 1991 ला नोटिफाईड झालेली आहे. इतकी जुनी 33 वर्ष जुनी वस्ती नोटिफाईड असताना या सर्व वरील जे अधिकारी आहेत आणि तत्कालीन जे लोकप्रतिनिधी आहेत, त्यांनी हे चूक केली. आमच्या वस्तीचं नाव त्या यादीमध्ये दिलं नाही. त्यामुळे तत्कालीन माननीय देवदत्त रहाणे कार्यासन अधिकारी महाराष्ट्र शासन हे मुंबई मंत्रालयात बसतात व माननीय संचालक नगर रचना महाराष्ट्र राज्य पुण्याला जे नगर रचना विभागाचं कार्यालय आहे, तिथे हा प्रस्ताव जेव्हा गेला, याच्यापर्यंत शासन निर्णयातील नियमात बसणाऱ्या हजारो परिवार असणाऱ्या, एकच नाही अशा अनेक झोपडपट्ट्यांचे नावं त्याच्यामध्ये सुटून गेले. तर काही प्रमुख झोपडपट्ट्यांची नावं मी आपल्यामध्ये सांगतोय. हे सगळं जे काही सांगतोय, हे सगळं माहितीच्या अधिकारात मिळवलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला सांगतोय. तुमच्यापर्यंत जे प्रेस नोट गेलेली आहे, त्या प्रेस नोटमध्ये आम्ही काही जेवढे डॉक्युमेंट देऊ शकलो तेवढे आम्ही तुम्हाला दिलेले आहेत. तर बीडीपेठ स्लम कोड
003, गरोबा मैदान 1, स्लम कोड 041, सोमलवाड़ा 1, सोमलवाड़ा कोड नंबर स्लम कोड नंबर 109, नारी स्लम कोड 213 213 आणि 5व्या नंबरवर सावित्रीबाई फुले नगर स्लम कोड 276. नंतर आहे महात्मा फुले नगर, स्लम कोड आहे 335, भदंत आनंद कौशल्याय नगर स्लम कोड 337 व अशा अनेक झोपडपट्ट्यांचे नाव व कागदपत्रे मंत्रालयात पोहोचलेच नाही. त्यामुळे शासन निर्णय जो झाला, जो GR निघाला त्याच्यानंतरचा, त्यामुळे महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग निर्णय क्रमांक TPS 2421/2154/ पत्र क्रमांक 30 सन 2023 9 मंत्रालय मुंबई 32 दिनांक 23 नोव्हेंबर 2023 ला हा GR निघाला. या GR मध्ये वरील हजारो परिवार असलेल्या झोपडपट्ट्याचे मालकी हक्काचे पट्टे मंजूर करण्यात येऊ शकले नाही. आता हे जे बिडीपेड हे झोपडपट्टी आहे, हे झोपडपट्टी 1980 ला नोटिफाईड झाली. आम्ही 1991 ला नोटिफाईड झालो. बिडीपेड 1980 ला नोटिफाईड झाली, म्हणजे आमच्या 10 वर्षा अगोदर नोटिफाईड झाली. त्याच्यानंतरची जी झोपडपट्टी आहे गरोबा मैदान, त्याच्या संबंधित मी सगळे कागदपत्र तुम्हाला दिलेले आहे. या आमच्यापेक्षा जुन्या झोपडपट्ट्या आहेत. या त्या यादीमध्ये नसल्यामुळं त्यांना आणि आम्हाला सुद्धा मालकी हक्काचे पट्टे मंजूर अद्याप झालेले नाही. हा विषय आमच्या लक्षात तुमच्यासारख्या पत्रकार बांधवांमुळे आला. पत्रकार परिषदेमध्ये कोणी आमचे शहर विकास मंचाचे अनिल वासनिक म्हणून आहेत, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन हे बातमी दिली. ते पेपरला आली. आमच्या घरी जो पेपर येते त्याच्यात मी वाचली आणि ते वाचल्याच्या नंतर मला कळलं की आपल्या भविष्याचा आपलं भविष्य अंधारात आहे. म्हणून आम्ही काय केलं, ही माहिती अधिकार अधिनियम 2005 नुसार माहिती अर्ज क्रमांक 322/RTI दिनांक 24 मे 2022 ला ही माहिती मागितली. जवळजवळ 200 ते 300 पानाचा बंच आम्ही मागितला, त्याचा अभ्यास केला. मागितल्यावर दिनांक 16 जुलै 2023 ला नागपूर शहराचे तत्कालीन खासदार तथा केंद्रीय मंत्री यांना आम्ही पत्र दिलं, निवेदन दिलं. त्यांनी आम्हाला रिटर्न मध्ये पत्र दिलं, ते सुद्धा कॉपी आम्ही तुम्हाला दिलेली आहे. त्याच्यानंतर हिवाळी अधिवेशन सुरू होतं. हिवाळी अधिवेशनामध्ये दिनांक 20 डिसेंबर 2023 ला महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन माननीय उपमुख्यमंत्री तथा नागपूर शहराचे पालकमंत्री यांना आम्ही पत्र दिलं. त्याच्यानंतर दिनांक 11 डिसेंबर 2023 ला, म्हणजे त्याच्या अगोदर 11 डिसेंबर 2023 ला दक्षिण नागपूरचे माननीय आमदार, मनपाचे माननीय आयुक्त, मनपा नगर रचना विभागाचे माननीय संचालक, नागपूर जिल्ह्याचे माननीय जिल्हाधिकारी आणि मनपा स्लम विभागाचे माननीय कार्यकारी अभियंता तथा सक्षम प्राधिकारी यांना आम्ही निवेदन दिलं. ही बातमी पेपरला आली ना की 55 झोपडपट्ट्यांचा GR निघालेला आहे. त्याच्यामध्ये तो GR घेऊन जेव्हा आम्ही अभ्यास केला तर 42 झोपडपट्ट्यांचा जमीन आरक्षण फेरबदलाचा प्रस्ताव मंजूर करून त्यांना पट्टे वाटप करण्याची प्रक्रिया समोर वाढली आहे, असं ते पेपरला आलं. ते आम्ही वाचलं. मग नंतर आम्ही असे निवेदन दिले. वरील सर्व जितक्याही लोकांची मी नावं घेतलेली आहेत, वरील सर्व लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांनी आमच्या निवेदनावर कोणतीच ठोस कारवाई केलेली नाही. हे सगळे म्हणजे कागदाचे तुकडे डस्टबिन मध्ये टाकल्याप्रमाणे त्यांनी आमच्या निवेदनाला केराची टोपली दाखवली. तरीही आम्ही एकटे नाही गेलो. आमच्यासोबत हे जे मागे उभे आहेत आणि मागे जे बसले आहेत तुमच्या, हे सगळे लोक
वारंवार यांच्याकडे निवेदनं घेऊन गेले, याचे फोटो सुद्धा आहे आम्हाला आमच्याजवळ. आता तसेच दुसरा महत्वाचा मुद्दा, तसेच आरोग्यास घातक असलेली 33 वर्ष जुनी गटर लाईन अत्यंत धोकादायक अवस्थेमध्ये असल्यामुळे दिनांक 16 डिसेंबर 2022 ला तत्कालीन मनपाचे माननीय आयुक्त, माननीय महापौर, माननीय उपमहापौर, त्यावेळेसचे विरोधी पक्षनेता, आरोग्य सभापती, माननीय सहाय्यक आयुक्त झोन क्रमांक 3, माननीय नगरसेवक आमच्या एरियातले आणि इत्यादींना आम्ही निवेदनं देऊन आमचा मुद्दा त्यांच्यासमोर ठेवला. पण त्याचप्रमाणे आणखी एक महत्वाचा विषय आहे की त्याचप्रमाणे पूर्ण नागपूर शहरामध्ये घरकुल योजनेचा, रमाई घरकुल योजनेचा फायदा इतरांना मिळत आहे, परंतु आमच्या वस्तीला रमाई घरकुल योजनेचा फायदा मिळालेला नाही. काही मोजके घरं, म्हणजेच 20-25 घरं, सुरुवातीला योजना आली, 20-25 घरं खोलण्यात आले. त्याला बांधण्याच्या वेळेस काही अडचणी आल्या, काय आलं ते त्या अधिकाऱ्यांना माहिती. ते जसे तसे बांधून देण्यात आले आणि नंतर मग घरकुल योजना जी थंड बस्त्यात गेली ती आजपर्यंत सुरू नाही झाली. आता 5,000 लोकांच्या लोकसंख्येच्या वस्तीमध्ये जे आमच्या समोर माग जे चेहरे दिसून आले, हे काही अब्जोपती करोडपती लोक नाही, हातमजूर लोक आहेत. यांचे घरं म्हणजे आपल्या मेहनतीनं जसं बांधता येईल तसे त्यांनी बांधले, पण त्यावेळेसची जी परिस्थिती होती ते अतिशय हालाकीची होती आणि त्यांचे घरं सुद्धा पडके होते. असे अनेक लोक आहेत ज्यांचे घरं आजही पडके आहेत, त्यांना घरकुल योजनेची नितांत गरज आहे. ते सुद्धा घरकुल योजनेचं काम या संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या उदासीनतेमुळं होऊ शकले नाही. आजपर्यंत आमच्या वस्तीत या सगळं ज्या तीनही समस्या आहे याच्यावर आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला या पेनाचा वापर करून निवेदनं दिले, पत्र दिले. 33 वर्षापासून धरणे, प्रदर्शन, आंदोलन, सगळे जुने कार्यकर्ते सुद्धा या पत्रकार परिषदेला उपस्थित आहेत. त्यांचे चेहरे माझ्या डोळ्यासमोर आहे, पण नाव घेणं शक्य होणार नाही. हे सगळे यांच्या डोळ्यामध्ये हा संघर्ष आम्ही पाहिला आणि ते पाहून आम्ही कार्यकर्ता म्हणून पुन्हा प्रयत्न करायला लागलो. तर आमच्या हाती सुद्धा निराशा आली. या निराशेमुळे मी व माझ्या सावित्रीबाई फुले नगरातील नागरिकांनी असा विचार केला आहे की जोपर्यंत प्रत्येक उमेदवार, शासन आणि प्रशासन आमच्या समस्येवर वेळेत नोंद घेऊन तोडगा काढत नाही, प्रत्येक उमेदवार या वस्तीतल्या समस्येला सोडवण्याची लेखी हमी देत नाही, आश्वासन देत नाही, तोपर्यंत सावित्रीबाई फुले नगरमधील हा सह्यांचा गठ्ठा आहे. काही 10-12 प्रेस नोट दिल्या, त्याच्यामध्ये या सह्यांच्या गठ्ठ्याचा झेरॉक्स मारून तुम्हाला दिलेल्या आहेत. या लोकांच्या सह्या आहेत. यांनी स्वतः सहमतीनं सह्या दिलेल्या आहेत की आम्ही बहिष्कार टाकू. आमच्या हक्काचा, आमच्या अधिकाराचा जर प्रश्न सुटत नसेल तर नाईलाजास्तव आम्हाला बहिष्कार टाकावा लागेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी इथे स्पष्ट करून देतो, कुणाच्या मनामध्ये किंवा कुठल्या विरोधकाच्या मनामध्ये हा विचार येऊ नये, तर मी इथे पहिले स्पष्ट करून देतो, आम्ही कुठल्याच पक्ष, पार्टी, उमेदवार
यांच्या विरोधात नाही किंवा आम्ही कोणाच्या समर्थनात नाही. आमचा हा सवाल गेल्या 33 वर्षापासून लोकसभा, विधानसभा, नागपूर महानगरपालिकेमध्ये निवडून गेलेल्या प्रत्येक लोकप्रतिनिधीला आहे. जो कोणता लोकप्रतिनिधी आमच्यापर्यंत मतांचा जोगवा मागायसाठी आला, त्या प्रत्येकाला या 33 वर्षामध्ये आम्ही विश्वास देऊन मतं दिले, आपापल्या परीने मतं दिले, ज्यांना वाटलं त्यांना दिले. परंतु आमच्या हाती निराशा आली. म्हणून आम्ही गेल्या 33 वर्षामध्ये जेही निवडून आले त्यांना हा सवाल करतोय. आम्ही कुठल्याच पक्ष पार्टीच्या विरोधात नाही. त्याचप्रमाणे जे शासन आणि प्रशासन इतके पत्र देऊन सुद्धा त्यांच्या डोळ्यामध्ये ही समस्या गंभीर वाटत नाही, त्याची त्यांनी नोंद घेतली नाही, तर येणाऱ्या काळामध्ये माझ्या उजव्या बाजूला उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करणारे ॲडव्होकेट राहुल तेलन सर बसलेले आहेत. जर या तीनही म्हणजेच लोकप्रतिनिधी, प्रशासन, शासन या तीनही संस्थांनी किंवा लोकांनी जर हा मुद्दा घेतला नाही तर आम्ही हायकोर्टामध्ये दाद मागू, पिटिशन टाकू. आणि हे जे पत्रकार परिषद आपण इथं घेतलेली आहे, हे पत्रकार परिषद घेण्यासाठी जो हॉल बुक करावा लागते तो कायदेशीर आम्ही जे 3,500 रुपये इथे भरलेले आहेत त्याची पावती आहे माझ्याजवळ. खोटं काही बोलायचं काय, त्याची पावती आहे. जे 3,500 रुपये आम्ही इथे भरले, आमच्या मागं उभे असलेल्या महिलांनी 10-10 रुपये एका घरून लोक वर्गणी केली आणि तुम्हाला इथे बसण्यासाठी एसीचा हॉल उपलब्ध करून दिला. 3,500 रुपये आमच्याजवळ नव्हते. आम्ही पहिले टिळक पत्रकार भवन मध्ये गेलो होतो. तो विषय जाऊ द्या, तो महत्त्वाचा विषय नाही, महत्त्वाचा विषय नाही. महत्वाचा विषय हा आहे साहेब. बर, ओके ओके. माझं जे मतदानाचा म्हणजे अधिकार दिला आहे, तो अधिकार, त्या अधिकाराचा तुम्ही बहिष्कार करून हनन करत आहे. बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो पाहून आमचा जन्म झाला. त्यांचा आदर्श घेऊन आम्ही इथपर्यंत पोहोचलो. ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात तयार केलं ते संविधानाचे शिल्पकार आहेत. त्यांनी दिलेल्या मतदानाच्या अधिकाराचा पूर्ण देशातल्या लोकांनी सन्मान करून मतदान करायला पाहिजे, हे आजही आमची भूमिका आहे. आम्ही कोणालाच बाधित करत नाही की तू मतदान करू नकोस. आम्ही कोणाला दबाव टाकत नाही की तू मतदान करू नकोस. मी वैयक्तिक बहिष्कार करत आहे, हे पण वैयक्तिक बहिष्कार करत आहे. याच्यामध्ये मी कंप्लीट करून देतो. एक मिनिट, मी हे कंप्लीट करतोय. जो प्रत्येक उमेदवार, तुम्ही हे जे बातमी तुमच्यापैकी किती लोक छापतील नाही छापतील माहित नाही, तुम्ही हे बातमी छापल्याच्या नंतर ज्या लोकप्रतिनिधीकडे हे बातमी जाईल त्या लोकप्रतिनिधींनी जर या बातमीची नोंद घेऊन आमच्या वस्तीतल्या लोकांपर्यंत येऊन जर लिखित आश्वासन दिलं तर आम्ही पूर्ण वस्ती जसे आधी मतदान करत होतो तशीच पूर्ण वस्ती पुन्हा मतदान करू. तुमचा विश्वास राहील का? त्या लिखित जर पत्र तुम्हाला लिहून दिलं, स्टॅम्प पेपरवर जरी लिहून दिलं, त्यावर विश्वास राहील का? आणि बघा, 2014 मध्ये असंच झालं होतं, वेगळ्या विदर्भासाठी स्टॅम्प पेपरवर लिहून दिलं होतं, पण प्रश्न अजूनही सुटला नाही. अगदी बरोबर आहे. बघा साहेब, 3 महत्वाचे उद्देश आहेत ही पत्रकार परिषद घेण्याचा आणि हे सगळं आंदोलन करण्याचा, ते लक्षात घ्या. एक, जनजागृती होणं. मी ज्या ज्या झोपडपट्ट्यांची नावं घेतली ना याच्यात, त्या झोपडपट्ट्यांना हा विषय सविस्तरपणे समजल्याच नाही. त्यांच्यापर्यंत आणि आमच्या वस्तीतले जवळजवळ 90% लोकांना
असं वाटत होतं की बजरंग नगरचं नाव, आमच्या बाजूलाच बजरंग नगर आहे साहेब, बाजूलाच बजरंग नगर आहे, तर बजरंग नगरचं नाव पेपरमध्ये आलं म्हणजे सावित्रीबाई फुले नगरचं नाव आलं असं आमच्या वस्तीतल्या 90% लोकांना वाटत होतं साहेब. पण त्याचा स्लम कोड 347 आहे. 347 आहे भाऊ. आणि आमचा स्लम कोड काय आहे 276. हे 90% लोकांना माहीतच नव्हतं. हा प्लीज. हा विषय गंभीर आहे. हो. आणि त्यांना लवकर, कारण बाकीचे जे आहेत आम्हाला तुम्हाला बाहेर प्रश्न विचारायचे, अगदी बरोबर. त्यामुळे कारण हा संवेदनशील विषय आहे अगदी आणि आमच्याकडे भरपूर प्रश्न आहेत की ते 55 पैकी नेमके 42 का तुमचंच का गाळण्यात आलेलं आहे. अगदी बरोबर. या प्रश्नाची उत्तरं द्यायला आणखी वेळ लागेल. चालेल. आपण हे डायस त्यांना रिकामं करून देऊ बरं. आणि तुम्ही त्या पॅसेज मध्ये आमच्याशी जरूर. या प्रसंगी भंते धम्मविजय, एक सेकंड, एक सेकंड, माझ्या ऐका जे आपले मंत्री राहिलेले, उपमुख्यमंत्री राहिलेले, यांनी आपल्याला कार्याकडे लक्ष दिलेलं नाही आहे आणि आपल्याला वंचित ठेवलेलं आहे. हे कुठेतरी भेदभाव आपण आपल्या शब्दामध्ये सांगा. बघा, मी सुरुवातीलाच सांगितलं की मी कुठल्याच पक्ष आणि पार्टीच्या विरोधात किंवा समर्थनात नाही. माझ्या आजूबाजूला ॲडव्होकेट राहुल तेलंग सर बसलेले आहेत, ते 2 सेकंडमध्ये आपलं म्हणणं म्हणतील. त्यानंतर भंते धम्मविजय ते सुद्धा 2 सेकंडमध्ये आपलं कंप्लीट करतील. हा, फक्त एक साहेब, तुम्ही म्हणाले की तुम्ही निवडणुकीचा बहिष्कार करता. हा, म्हणजे लोकशाहीमध्ये निवडणुकीचा बहिष्कार करणं हे चूक आहे किंवा कायद्यानं नाही बसत असं तुमच्या म्हणण्याचा अर्थ होता. आम्ही तुम्हाला प्रत्येकाला सांगिततो, जसा व्यक्तीला निवडणूक, व्यक्तिगत सांगतो मी, सामूहिक नाही, प्रत्येक व्यक्तीला फक्त लक्षात द्या, शब्दाचा अनर्थ करण्यात येऊ नये. इंडिव्हिज्युअली प्रत्येक व्यक्तीला जसा मतदान देण्याचा अधिकार आहे तसाच मतदान नाकारण्याचा सुद्धा अधिकार आहे. लक्षात घ्या. कारण आपण जेव्हा एखाद्याला मतदान देतो, आपल्या आशा असतात, अपेक्षा असतात, आपले मूलभूत अधिकार असतात. जेव्हा सर्वच अधिकार आपल्या डावलला जातात, आपण जेव्हा संपूर्ण रसातळाला जातो, मरणासन्न अवस्थेमध्ये जातो, तर त्यासाठी निवडणूक आयोगानं नोटाचं ऑप्शन तिथे ठेवलेलं आहे. यस आहे ना. नोटाचं जरी ऑप्शन असलं तरी आपल्या मताचा बहिष्कार करण्याचा अधिकार त्या इंडिव्हिज्युअल व्यक्तीला आहे. असं कायद्यात कुठंही बंधन नाही. ठीक आहे.